कोकणच्या निसर्ग सौंदर्याला आता प्लास्टिक प्रदूषणाची काळी किनार लागली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील मुरुड, कर्दे आणि लाडघर या प्रसिद्ध समुद्र किनाऱ्यांवर सध्या प्लास्टिक कचऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. समुद्राच्या लाटांसोबत किनाऱ्यावर आलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, ग्लास आणि इतर कचऱ्याचा अक्षरशः खच अनेक ठिकाणी साचलाय. निराशार समुद्र आणि सुंदर किनारा असतानाही प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे या परिसराला विद्रूप स्वरूप आलंय. या परिस्थितीचा फटका पर्यटकांनाही बसत आहे. समुद्र किनाऱ्याचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना मोठ्या प्रमाणात कचरा पाहायला मिळत असल्यानं त्यांचा हिरमोड होत आहे. प्लास्टिक कचऱ्यामुळं समुद्र आणि किनारी पर्यावरणालाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा कचरा तातडीनं हटवण्याची गरज आहे. दरम्यान मुरुड, कर्दे आणि लाडघर समुद्र किनाऱ्यांवर विशेष स्वच्छता मोहीम राबवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. साचलेला प्लास्टिक कचरा हटवण्यासोबतच भविष्यात समुद्र किनाऱ्यांवर कचरा साचणार नाही यासाठी प्रशासनानं ठोस उपाययोजना कराव्यात अशीही मागणी करण्यात आली आहे. कोकणची ओळख असलेले हे सुंदर समुद्र किनारे स्वच्छ आणि सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रशासनासोबतच पर्यटकांचीही आहे. त्यामुळे दापोलीतील समुद्र किनाऱ्यांना प्लास्टिकच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आता तातडीनं स्वच्छता मोहीम राबवण्याची गरज आहे.